बघूयात पुढची बातमी। वरवंडमधील मुक्कामानंतर आता तुकोबांची पालखी आज बारामतीमध्ये दाखल होणार आहे। बारामती तालुक्यातील वैष्णवच्या उपस्थितीत हा पालखी सोहळा आहे। हा सध्या आपण पाहू शकतो की रोटीघाट पार करताना दिसत आहे। माऊली माऊलीच्या जयघोषात वारकरी आहेत ते भक्तिमय झालेले आहेत। श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला अगदी जे 6 ते 10 जोड्या बैलांच्या रथाला लावून खरं तर रोटी घाटातून हा पालखी सोहळा ओढला जातोय। हे जे वारकऱ्यांचं ह्या घाटातील नयनरम्य दृश्य आहे ते आपण पाहू शकतो की मोठ्या उत्साहात वारकरी आहेत ते रोटी घाटमधील जो खडतर टप्पा आहे तो पार करताना पाहावास मिळत आहे। एकंदरीत जो पालखी सोहळा आहे तो देखील रोटी घाट पार केल्यानंतर खरं तर बारामतीमध्ये दाखल होत आहे। दौंड तालुक्यातील वरवंड येथील मुक्कामातून बारामती तालुक्यात तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दाखल होणार आहे। आणि एकंदरीत रोटी घाटमधील जो अवघड टप्पा आहे तो पालखी सोहळा आहे तो पार पडताना दिसत आहे। अगदी वारकरी आहेत ते मोठ्या माऊली माऊलीच्या जयघोषात ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात अगदी हा घाट पार करताना दिसत आहे। श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी ज्या 8 ते 10 बैलजोड्या आहेत त्या रथ ओढण्यासाठी लावलेला आपण हे चित्र पाहू शकतो। आणि मोठ्या प्रमाणात लाखो वैष्णव मेळा आहे तो हा घाट पार करताना सद्यस्थितीत दिसत आहे। एकंदरीतच मोठं जे वारकरी बांधव आहे यांच्यामध्ये देखील विठू नामस्मरण करत खरं तर वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने अगदी भक्तिमय वातावरणात जाताना पाहावास मिळत आहे। अगदी वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह देखील पाहावास मिळत आहे। देहू ते आळंदी मधून लाखो वारकरी आहेत ते पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत। परंतु तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात लाखो भाविकांचं ही जी गर्दी आहे ती आता पाहावास मिळत आहे।